आणि नारद मुनी परत तपश्चर्या करायला निघून गेले. पुढे नारदांचा तो देह नाहीसा झाला आणि परत 4 अब्ज 30 कोटी सौर वर्षानंतर जेव्हा परत सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवानी केली, तेव्हा ब्रह्मदेवाच्या मांडीपासून नारदांचा जन्म आहे. ब्रह्मदेवाने आपल्या मांडीवर थाप मारली आणि त्या मांडीवर थाप मारून त्यामधून नारदांची निर्मिती झाली. आणि जेव्हा नारद जन्माला आले, तेव्हा जन्माला आल्याबरोबरच नारायण नारायण हे नामस्मरण करतच त्यांचा जन्म झाला आणि त्यांना नित्य भगवंताच्या सहवासाची प्राप्ती झाली. अशा प्रकारे ह्या नारदांनी ब्रह्मदेवाजवळून जे ज्ञान आत्मसात केलं होतं आपल्या वडिलांकडून, जो कल्पवृक्षाचा ज्ञाननिधी जो आपल्या वडिलांकडून त्यांनी घेतला, तेच ज्ञान मूळ 4 श्लोकी भागवत हे नारदांनी व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी ते भागवत पुढे आपल्या पुत्राला म्हणजे शुकाचार्यांना ऐकवलं. आता शुकाचार्यांचा जन्म कसा झाला? ज्या शुकाचार्यांना भागवत ऐकवलं, तर व्यास महर्षींचा हा पुत्र शुकाचार्य कसा जन्माला आला